नमस्कार. आज रिसर्च विथ लॅबटेक यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात माझे मित्र डॉक्टर संजीव सूर्यवंशी, जे की SSVPS BS देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे येथे मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यासोबतच एक अतिशय उत्कृष्ट प्राध्यापक, नुसतं म्हणजे फक्त शिकवण्याचंच आवड असलेला प्राध्यापक नाही, तर रिसर्चची जोड असलेला प्राध्यापक आहे आणि मागचे 32 वर्ष शिकवत असतानाच जे विद्यार्थ्यासोबत रिसर्च त्यांनी केलेला आहे, रिअल रिसर्च, तर या संबंधित आज चर्चा करूयात. तर मी सर तुमचं स्वागत करतो. नमस्कार सर. हां, तुम्ही मला चर्चासत्रात आयोजित केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नेहमी आपण एज्युकेशनमध्ये म्हणत असतो की एज्युकेशनला रिसर्चची जोड असायला पाहिजे. बरोबर. हां, माझं तर ऑब्झर्वेशन आहे की हा शब्द आला की मला पहिलं नाव तुमचं आठवतं. थँक्यू. की तुम्ही घरी असू द्या किंवा कॉलेजमध्ये असू द्या किंवा मित्रांसोबत असू द्या, की तुमच्यासोबत बोलणं म्हणजेच रिसर्च असल्यासारखं असतंय. थँक्यू. तर एक नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन प्राध्यापकासाठी एक्झॅक्टली रिसर्च म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न आहे सर. रिसर्च खरं म्हणजे इंजिनिअरिंग एज्युकेशनचा रिसर्च हा एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये असलेला शिक्षक हा मुळातच एक रिसर्चर असतो. फक्त त्याला ते जे रिसर्चरचं ज्ञान आहे ते त्याने बाहेर काढण्याची गरज आहे आणि तेवढं पॅशनेटली त्यासाठी काम करण्याची गरज आहे सर. म्हणजे उदाहरणार्थ आपण दोघंजणं मेकॅनिकल विभागाचे टीचर आहोत आणि रिसर्चर आहोत. तर मी असं म्हणेन की प्राध्यापकांनी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन ॲज अ टीचर म्हणून जॉईन केल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये खूप हिरिरीने भाग घेतला पाहिजे आणि प्रोजेक्टचे विषय घेतानाच जे समाज उपयोगी प्रोजेक्ट आहेत, ज्यांना म्हणतो की नीड ऑफ आवर, काळाची गरज असे जे विषय आहेत ते विषय घेतले पाहिजे. जसे आत्ता आपण बघितलं तर ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप जास्त काम करण्याची गरज आहे. तसंच आता सगळ्या युनिव्हर्सिटींमध्ये पण हे लक्षात येतं आहे की बायोलॉजी फॉर इंजिनियर्स किंवा फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्नधान्य प्रक्रिया आणि त्याचं प्रिझर्वेशन ह्या संदर्भात जर जास्त चांगले प्रोजेक्ट घेता आले विद्यार्थ्यांबरोबर आणि त्या प्रोजेक्टचं काम सातत्याने केलं, सातत्याने त्याच्यावर संशोधन वृत्ती जर जागृत ठेवली आणि विद्यार्थ्यांमध्ये वातावरणाची निर्मिती केली संशोधनाची, तर निश्चितच सर इंजिनिअरिंग एज्युकेशनमधला जो आउटकम आहे, ज्याला आपण फलस्वरूप म्हणतो, ते एक समाज उपयोगी होईल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. मला खरं तर ह्या रिसर्चबद्दल आपण ME करत असताना पण तुम्ही ज्या काही गोष्टी करायच्या, बरोबर, तिथं जाणवत होतं की हे नॉर्मल टीचर नाहीत. थोडे रिसर्चशी रिलेटेड तर आहेतच, पण जे ॲक्च्युअल समाजासाठी काय पाहिजे ते बघणार. आणि त्यासोबतच तुम्ही म्हणजे सगळ्यात पहिला तुमचा जो प्रोजेक्ट किंवा सगळ्यांना आम्हाला माहिती झाला की घरी बसल्यानंतर अचानक TV वरती आपलेच मित्र दिसतात आणि घर दिसतंय, तर ती कल्पना तुम्हाला कुठून आली आणि एक शॉर्टमध्ये काय आहे तुमच्या घराची स्पेशालिटी? फक्त आम्ही TV वरती बघितलं होतं की उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम. हा म्हणजे खूप चांगला विषय आहे आणि हा सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की त्याला जर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये बघितलं तर त्याला आपण बिल्डिंग व्हेंटिलेशन आणि एनर्जी एफिशियंट बिल्डिंग या घटकामध्ये हा विषय मोडतो सर. मी जेव्हा धुळ्याला शिफ्ट झालो, इंजिनिअरिंगचा प्राध्यापक म्हणून जेव्हा जॉईन झालो SSVPS तंत्रनिकेतनला, तेव्हा ज्या भाड्याच्या घरात राहायचो तिथं खूप गरम व्हायचं. कारण की ते 3 रूम एका लाईनमध्ये होते आणि तिथून एअर चेंज होत नव्हता, व्हेंटिलेशन प्रॉपर नव्हतं. आणि मग तिथून जेव्हा मी स्वतःचं घर बांधलं तेव्हा मी हा चंग बांधला. मी विचार केला की आपल्याला आपल्या घरामध्ये कमीत कमी गरम कसं होईल ह्या संदर्भात बिल्डिंग व्हेंटिलेशनचे सगळे कन्सेप्ट, त्यासाठी मी पुस्तक वाचले, सिव्हिल इंजिनिअरिंगचा थोडासा ओव्हरव्ह्यू अभ्यास केला आणि मग माझ्या घरामध्ये जे गरम हवा जी आहे ती नैसर्गिकदृष्ट्या बाहेर काढण्यासाठी डक्टिंग आहे, सोलर चिमनी आहे, घरात कॅव्हिटी वॉल आहे. कॅव्हिटी वॉलमध्ये पण सर आपण व्हेंटेड कॅव्हिटी वॉल केली आहे की जेणेकरून बाहेरची भिंत तापून कालांतराने थोड्या टाईमच्या लॅग, म्हणजे उदाहरणार्थ जर 2 वाजता बाहेरची भिंत तापते तर त्याला लागून जी आतली भिंत आहे ती समजा 4 वाजता गरम होईल, तर याच्यातली हवा त्याला खरं म्हणजे गरम करते, तर ती हवा आपण बाहेर काढतो, त्याला व्हेंटेड कॅव्हिटी वॉल असं म्हणतात.
त्यामुळे भिंतीकडनं येणारी जी हीट आहे, जी बाहेरचं एन्व्हायरमेंट, जसं आपण खानदेशचा जर विचार केला तर आमच्याकडे धुळ्यामध्ये साधारणतः 45 डिग्री सेंटीग्रेड दुपारी व्यक्तीच दिसत नाही. हो, दुपारी व्यक्ती रस्त्यावर दिसत नाही. तर एवढं जास्त म्हणजे ज्याला रेड हॉट म्हणता येईल असं बाहेरचं वातावरण असताना ती उष्णता घरात येऊ नये म्हणून कॅव्हिटी वॉल आणि जी स्लॅब आणि इतर मार्गाने दरवाजा, खिडक्या याच्या फटी असतील, इथून येणारी उष्णता आहे, ही आपण त्या डक्टिंग आणि सोलर चिमणीच्या सहाय्याने नैसर्गिकदृष्ट्या घराबाहेर काढण्याचा प्रयोग केला. आणि म्हणून तो प्रोजेक्ट आपला खूप त्याला शाबासकी मिळाली. त्याला दूरदर्शनवर टेलिकास्ट केलं गेलं, स्टार माझावर प्रसिद्धी टेलिकास्ट छान केलं. मिळाली. जे तुम्ही आपण एवढ्यात म्हटलं की मित्राला मी टेलिकास्ट होताना म्हणजे मित्राचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही बघितला, तर तोच कार्यक्रम होता सर. आणि आम्ही ते बघितल्यानंतर तुमच्या घराला व्हिजिट दिली. हो. तर त्यावेळेस पहिल्यांदा जाणीव झालं की आपण यमी हीट पॉवर ब्रॅकेटमध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग. हो. तर आम्ही जो रेफ्रिजरेटरही बघितला तर त्याबद्दलही एक सिंपल पण घरामध्ये तुम्ही काही ज्या काही गोष्टी केल्या असेल आणि ज्या आपण ऍक्च्युअली पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस वालचंदला शिकले. आता त्याच्यात कसं होतं सर, एक म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण पिण्याचं पाणी हा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आणि त्यावेळेस मग मी ते जे आपलं कॅन्डल फिल्टर होतं, त्या कॅन्डल फिल्टरच्याच बॉटमला डायरेक्ट माठ बनवून आणला कुंभाराकडनं, तेवढ्या व्यास डायमीटरचा तो. आणि पाणी त्या कॅन्डल फिल्टरमध्ये टाकल्यानंतर फिल्टर होऊन ते माठात जमा होईल आणि ऑटोमॅटिक आपल्याला इव्हॅपोरेटिव्ह कूलिंगने कूल होऊन ते पाणी मिळायला मिळेल. म्हणजे ज्याला झिरो एनर्जी रेफ्रिजरेटर असं आपल्याला म्हणता येईल. तसंच एक माठात माठ पण आपण डेव्हलप केला होता, ज्याच्यामध्ये आतला माठ आहे तो कोल्ड स्टोरेज सारखा काम करेल आणि 2 माठाच्या गॅपच्या ॲन्युलसमध्ये जे पाणी असेल ते आपल्याला पिण्यासाठी वापरता येईल. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण डक्टिंग सोलर चिमणी केलं होतं, तसंच आपण जिन्याची जी टोपी आहे, ज्याला स्टेअरकेस कॅप असं म्हणतो आपण, तिथं आपण सोलर वॉटर हीटर बनवलं होतं आणि त्याचाच काही भाग आपण सोलर ड्रायर म्हणून पण वापर केला. आणि तो सातत्याने गेल्या 22 वर्षापासून मला सौर ऊर्जेच्या सहाय्याने पाणी गरम करून मिळतं आहे, हा त्याचा आउटकम आहे सर. त्यामुळे एनर्जी मला कमी लागते घरात. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर COEP सारख्या महाविद्यालयामध्ये पुण्यामध्ये आलात आणि खरं तसं बघितलं तर एक साधारणतः 15 ते 20 वर्षानंतर बाहेर प्रायव्हेटमध्ये वर्क केलेला प्राध्यापक COEPमध्ये येतो आणि 4-5 वर्षामध्येच बरेच प्रोजेक्ट केले. मला आठवतंय की तो थोडा हॉस्टेलचा प्रोजेक्ट काय होता, तर ते थोडं कसं झालं सर की जेव्हा मी COEP जॉईन केलं तेव्हा सहस्रबुद्धे सर, म्हणजे आदरणीय सहस्रबुद्धे सर डायरेक्टर होते आणि सरांच्या छायाचित्राखाली जे काम करायला मिळालं ते खूपच अविश्वसनीय होतं. आणि त्यामुळे हॉस्टेलचं जेव्हा विद्यार्थ्यांच्या सहाय्याने एनर्जी ऑडिट केलं तेव्हा लक्षात आलं की तिथले काही जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस होते ते थोडे जास्त एनर्जी कन्झ्युम करत होते, जसे की फॅन रेग्युलेटर्स, त्यानंतर ट्यूबलाईट जे होते त्याच्यात मॅग्नेटिक बालास्ट होता. पूर्वीचा जो मॅग्नेटिक बालास्ट आहे, त्यानंतर त्या काळात इलेक्ट्रॉनिक बालास्ट आलेला होता. ही गोष्ट 2010-11ची आहे. तर हे सगळं तिथं केलं. त्यानंतर काही LED लाईट तेव्हा खूपच नवीन होते, तर स्ट्रीट लाईट LED बसवले आणि या व्यतिरिक्त सोलर वॉटर हीटर तिथं आपण इन्स्टॉल केले, कारण की तिथं मोठे गिझर्स होते, ते फार एनर्जी कन्झ्युम करायचे. तर COEPच्या हॉस्टेलचं एक मोठी विशेषता होती की काही बिल्डिंगला फक्त छत होतं, काही बिल्डिंग्सला कवेलू कन्स्ट्रक्शन होतं उताराचं, त्यामुळे तिथं सोलर वॉटर हीटर बसवणं फार कठीण होतं. परंतु त्याही परिस्थितीत आपण ज्या ब्लॉकला स्लॅब होता तिथं आपण मोठे सोलर वॉटर हीटर्स बसवले आणि हँगिंग ब्रिज कन्स्ट्रक्शन टाईप आपण दुसऱ्या ब्लॉक्सला पाणी ट्रान्सपोर्ट करून तिथं ते वापरायला दिलं. हे त्याच्यातलं खरं इनोव्हेशन होतं आणि याचा खूप उपयोग झाला. आजही हे सगळे सोलर वॉटर हीटर्स COEPच्या हॉस्टेलला कार्यरत आहेत सर. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद होईल. COEPला 5 वर्ष, फक्त 5 वर्ष वर्क केला, पण पिढ्याना पिढ्या किंवा पुढचे कित्येक विद्यार्थी लक्षात ठेवतील. म्हणजे एक लक्षात ठेवतील. खूप छान वाटतंय. आणि तुम्ही परत काही घरच्या कारणामुळं स्पेशली थोडं फॅमिलीमुळं धुळ्याला शिफ्ट झाला. येस सर. पण आजचं प्रेझेंटेशन किंवा तुमचे बऱ्याच गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही आता किती पेटंट तुमचे ग्रँट झालेत, किती यामध्ये पाईपलाईनमध्ये आहेत,
किंवा एक्झॅक्टली एक थोडं शॉर्टमध्ये जर ते सांगितलं तर नक्कीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक विभाग प्रमुख, एक टीचर हे करत असतानाही या तुम्ही कधी करता, कसं करता, वेळ कसा मिळतो? नक्की, नक्की. हां. तर हा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला सांगायला आवडेल, मी जसं धुळ्याला शिफ्ट झालो, तसं आमच्या संस्थेची पॉलिसी पण खूप छान आहे, वर्कशॉप छान आहे, विद्यार्थ्यांची जोड होती. म्हणून तुम्हाला सांगायला आनंद होईल, की माझ्या नावावर 10 पेटंट ग्रांटेड आहेत. त्याच्यात ते 2 इंटरनॅशनल पेटंट आहेत, एक US आणि एक चायनाचं आणि दुसरे अजून 16 पेटंट पाईपलाईनमध्ये आहेत. त्याच्यातले 4 इंटरनॅशनल पेटंट आपण फाईल केले आहेत. मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि US. तर हे सगळे सोलर ड्रायरचे पेटंट आहेत सर. आणि त्याच्या सोशल जी रिक्वायरमेंट आहे समाजासाठी त्याची उपयोगिता खूप आहे. म्हणजे आपण जर आता ज्याला म्हणजे फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतो, सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे की आपण फूडच्या बाबतीत सिक्युअर झालं पाहिजे. आपलं स्वतःचं भारतातलं जे आपण अन्न पिकवतोय ते भारताला पुरेसं झालं पाहिजे. तर तुम्हाला सर सांगायला मला आनंद होईल की आपण जे फूड वेस्ट होत आहे ते फूड वेस्ट होऊ नये, त्यासाठी त्याला ड्राय करून त्याची शेल्फ लाईफ कशी वाढवता येईल या डायरेक्शनने काम करतो आहे. त्याचं जे एक छोटं ड्रायर आहे ते 1 किलो, 300 किलो, 500 किलो आणि 1000 किलो एका सायकलमध्ये लोड होईल, अशी आपण डोमेस्टिक ॲप्लिकेशनपासून तर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनपर्यंत वेगवेगळ्या रेंजेसमध्ये सोलर ड्रायर तयार केलेले आहेत. यामुळे आपण अन्नधान्याची नासाडी थांबवू शकतो आणि ज्यामध्ये आपण म्हणतो आहे की आता आपण जे अन्न प्रिझर्व्ह केलं जातं मर्चंट लेवलला, त्याच्यामध्ये बरेचसे कार्सिनोजेनिक फॅक्टर वापरले जातात, जसे की फ्युमिगेशन टेक्निक आहे, त्याच्यानंतर बोरिक पावडर लावली जाते, काही पॅलेट्स ठेवले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक जर झाला तर ते कार्सिनोजेनिक आहे सर. म्हणून आता आपण जे समाजात बघतोय की कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे आपला जो अन्न पदार्थाचा इंटेक आहे सर, तो थोडासा नेचरला धरून असावा, की ज्याच्यात जसं पूर्वापार आपण सोलर एनर्जीमध्ये म्हणजे सूर्यकिरणात ड्राय करून अन्नधान्य वापरायचो, त्यामुळे आपल्याला त्याच्यातनं हे असे कुठलेही केमिकल्स पोटात जायचे नाही. त्यामुळे आपल्याला ह्या आजारांपासून दूर राहता यायचं. तर माझं पूर्ण आयुष्य माझी ही इच्छा आहे सर याच्या पुढे, की जे कुठले अन्नपदार्थ आपण ड्राय करू शकू, प्रिझर्व्ह करू शकतो लाँग टर्मसाठी बाय युजिंग सोलर एनर्जी, त्याच्यावर मी जास्तीत जास्त काम करणार आहे सर. पण आता अजून एक थोडा माझा वेगळाच क्वेश्चन आहे, की आत्ता आपण सध्या बघतोय की प्रत्येक जणांचं म्हणजे किती रिसर्च पेपर झाले, किती पेटंट झाले किंवा तो ॲक्च्युअल रिसर्च खरंच युजफुल आहे का, यूज होतोय? आणि पहिल्यांदा थोडं रिसर्च कल्चर मला ME करताना जाणवलं, की आपले रिस्पेक्टेड साने सर म्हणजे रिसर्च काय असू शकतंय किंवा आवड काय असते किंवा कित्येक वर्षापूर्वी परदेशात जाऊन त्यांनी काही रिसर्च केला. हो. तर ते पण बघितलेलं आहे तुम्ही, COEP पण बघितलेलं आहे. आता एका बाहेरच्या खानदेशामधल्या कॉलेजमध्ये वर्क करताय. तर आता नवीन प्राध्यापकांनी म्हणजे जे खरंच अजून या क्षेत्रामध्ये नवीन आहेत, तर कुठल्या पद्धतीनं जायला पाहिजे किंवा काय चेंजेस वाटतायत आता? चांगला प्रश्न आहे. याच्यात मी जेव्हा आपण पहिला प्रश्न विचारला तेव्हा याचं उत्तर दिलं होतं. तर माझ्या सगळ्या नवीन प्राध्यापक बंधू आणि भगिनींना माझी रिक्वेस्ट राहील, की UG प्रोजेक्टच फार महत्त्वाचा आहे. विद्यापीठाने सिलेबस सेट करतानाच फायनल इयरला दिलेला जो प्रोजेक्ट आहे सर अकॅडमिक्समधला, तो खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण की काही विद्यापीठांमध्ये त्याला पूर्ण 2 सेमिस्टरचं क्रेडिट म्हणजे 18 क्रेडिटपर्यंत 16 क्रेडिटपर्यंत त्याला क्रेडिट दिलेले आहेत. म्हणजे याच्यावरनं विचार करा सर की त्याला किती महत्त्व आहे. म्हणून हे प्रोजेक्ट सिलेक्ट करताना जे समाजाची गरज जे असतील असं करायला असे प्रोजेक्ट निवडले पाहिजे त्या ब्रँचमधले. असं महत्त्वाचं नाही सर मी मेकॅनिकलचा आहे, मी मेकॅनिकलमध्ये काम करतोय. ज्या ब्रँचमध्ये तुम्ही असाल त्या ब्रँचमध्ये सुद्धा सोसायटीला ज्याची गरज आहे असे प्रोजेक्ट घेतले पाहिजेत. आणि ते फक्त एका ग्रुपने प्रोजेक्ट करून बुकमध्ये त्याचं बाइंडिंग करून ते थेसिस जमा नको व्हायला सर. तो प्रॉब्लेम पूर्ण परसिव्ह केला पाहिजे जोपर्यंत त्याचं समाजा उपयोगी आउटकम येत नाही. म्हणजे तो प्रोजेक्ट सातत्याने घेतला पाहिजे सर. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं जे ड्रायर आज मार्केटमध्ये काहीतरी काम करणार आहे, ह्या ड्रायरची सुरुवात 2012 साली झाली, आज 2024ला आपण बसलोय सर. म्हणजे सातत्याने 12 वर्ष त्याच्यात काम केलं. सोलर वॉटर हीटर जे मी तुम्हाला US आणि चायनाचं पेटंट सांगितलं ते 2016मध्ये काम सुरू झालं, ते आज 2024पर्यंत अजून कमर्शियलाइज नाही झालेलं आहे, त्याच्यावर अजूनही रिसर्च चालला आहे. म्हणजे याच्यात माझं एकच म्हणणं आहे की प्राध्यापकांनी सर त्यांचा रिसर्च डोमेन निवडावा जो त्यांचा आवडीचा भाग असेल आणि त्याच्यात
विद्यार्थी आणि आणखी आपले सहयोगी सगळे शिक्षकांच्या सहकाऱ्यांच्या मध्ये टीम वर्कने या प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. आणि परत मी तेच म्हणेन की ते इन्व्हॉल्व होऊन काम केलं पाहिजे सर. मी विद्यार्थ्यांना काम सांगितलं, विद्यार्थी करतायत असं नाही, त्याचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे. त्याचे प्रायमरी ऑब्झर्वेशन्स एक्सपेरिमेंटेशन झाले पाहिजे आणि ते ॲसेस केले गेले पाहिजे गाईड करून. आणि गाईड केले जर गाईडच्या मर्यादा असतील तर त्याने अजून त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानी माणूस जो असेल त्याच्याकडनं ते क्रॉस चेक केलं पाहिजे. तर हा रिसर्च आपल्याला समाजोपयोगी करता येईल असं मला वाटतं सर. सर, तुम्ही डिफेन्ससाठी जो काही प्रोजेक्ट करताय तो एक्झॅक्टली काय आहे? काय झालं सर की बऱ्याचदा म्हणजे माझ्या घरातले 3-4 मेंबर माझे पुतणे डिफेन्समध्ये आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक जे होते ते डिफेन्समध्ये होते. आणि बऱ्याचदा असं लक्षात आलं की जे लो टेम्परेचर क्लायमॅटिक झोन आहे, जसं सियाचीन आहे, लेह लद्दाख आहे, या भागामध्ये आपल्या सोल्जर्सची जी पोस्टिंग होते तर तिथं त्यांना म्हणजे त्याचं ते इंग्लिशमध्ये म्हणे दे हॅव टू फाईट विथ एन्व्हायरमेंट देन विथ एनेमी. म्हणजे त्यांना पहिले वातावरणाशी झगडा आहे आणि मग त्यांना शत्रूबरोबर झगडायचं. जगले तर हो, जगले तर एक्झॅक्टली. म्हणजे वातावरण एवढं ज्याला आपण म्हणतो की सर टोकाचं आहे, ॲक्यूट आहे अगदी. म्हणजे नेहमी सब झिरो टेम्परेचर आहे, -20, -40. त्यामुळे त्यांना अन्नाची पाकिटं, प्यायचं पाणी हे सगळं बुखारी म्हणजे केरोसिन बेस बुखारी असतात त्या. म्हणजे केरोसिन जाळणे जाणारी एक प्रकारची शेगडी आहे. त्याच्यामध्ये ते अन्नाचे पाकिटं गरम पाण्यात टाकून ते थॉईंग म्हणतात त्याला. म्हणजे पोळी सुद्धा बर्फच झाली आहे तर ती पोळी बनते, भाजी सुद्धा बर्फच झाली आहे ती भाजी बनते आणि मग ते खातात. त्याच्यानंतर त्या ज्या बंकरमध्ये राहतात त्यांना त्या स्लिपिंग बॅगमध्ये झोपायला लागतं, सफोकेटिंग होतं. बुखारी चालवलं लागते त्यामुळे तिथं केरोसिन जळतं, त्याचा धूर तयार होतो, त्यामुळे बंकरमध्ये स्मोक सगळा होतो. म्हणजे ते अननेसेसरीली जे इनहेल करतायत, जे श्वास घेत आहेत तो पण सगळा स्मोकी श्वास आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. म्हणून आम्ही फोल्डेबल कम पोर्टेबल सेल्फ हिटेड टेंट आम्ही सोलर एनर्जी बेस बनवला आहे. तो साधारणतः 3.5 मीटर डायमीटरचा आहे, ज्यामध्ये 6+1 सोल्जर्स झोपू शकतात, राहू शकतात. आणि तो हेमिस्पेरिकल असल्यामुळे त्याला कुठल्या इन्सुलेटिंग सरफेसची गरज नाही आणि त्याला सकाळ आणि संध्याकाळची सगळी एनर्जी घेता येते. आणि त्यामध्ये वरचा जो क्रेस्ट आहे हेमिस्पेरिकलचा, त्या क्रेस्टला आपण स्नो किंवा आईसचं पाण्यात पण रूपांतर करू शकतो, अशी एक संरचना आम्ही आता तयार केली आहे. त्यामुळे तो स्वतः एक टेंट आणि हे सगळं डू इट युअर सेल्फ DIY किट सारखं आहे सर. त्याचं एक लिपलेट आहे ज्याच्यावर सगळं लिहिलं आहे की ही पिशवी उघडा, हे आर्म एकमेकाला कनेक्ट करा, याला हे ॲब्झॉर्बर वेलक्रोने चिपकवा, याला हे ग्लेझिंग बाहेरून लावा, याला हा पंप ब्लोअर लावा आणि त्या ब्लोअरच्या साहाय्याने हे पाईपला जोडा की जेणेकरून तो सेल्फ हिटेड टेंट होईल. आणि याचा सर मिलिटरी ॲप्लिकेशनमध्ये खूप जास्त उपयोग होणार आहे असं मला वाटतं. मलाही गॅरंटी आहे की ते खरंच तसं होईल आणि नेहमी ते तर म्हणजे तुमचं भारतासाठी कायमस्वरूपीच. नक्की सर, माझं स्वप्न आहे की मी केलेलं काम आम्हाला अभिमान वाटेल की आमचे वर्गमित्र थँक्यू असं भारतासाठी काम करतायत. त्यासोबतच अजून एक सिंपल मी बघितलं तुमच्या प्रेझेंटेशनच्या वेळेस वगैरे, सायकल पंप. हां, तर तो एक शॉर्टमध्ये सांगा. म्हणजे तो सोप्या भाषेत म्हणजे कसं आहे, सायकलीवर चालणारा पंप आहे. त्याची काही गोष्टी असे रेट्रोफिट म्हणजे काय, पंप जागेवर राहील, सायकल आणायची, पंपवर ठेवायची, पंप सायकलीच्या सहाय्याने पंप ऑपरेट करायचा, परत सायकल काढायची, नेता येईल. म्हणजे उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरल ॲप्लिकेशनमध्ये जर आपण बघितलं सर, शेतकरी त्याच्याकडे सायकल आहे, तो शेतात जातो आणि त्याला किरकोळ पाणी लागतं, 100-200 लिटर पाणी लागेल, त्याच्याकडे 2 बकऱ्या आहेत, एक गाय आहे, किंवा त्याला काही प्रेशियस क्रॉप आहेत, त्याचे महत्व आहे, त्याला पाणी टाकायचं आहे किंवा गृहोपयोगी पाणी लागणार आहे. तर ही जी पाण्याची गरज आहे, हे लोड शेडिंगमुळे शेतकऱ्याला फार अडचणीचं होतं आणि त्यांना ते हाताने पाणी काढायला लागतं. ते फार रिस्की आहे सर, कारण प्रत्येक शेतकऱ्याची विहिरी बांधलेली नाही, त्यामुळे ती जी रिस्क कमी व्हावी. म्हणजे शेणण्याचा जो पाणी शेणण्याचा प्रकार सायकलिंगच्या साह्याने असं ते पंप आहे. तो रेट्रोफिट आहे आणि तो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल कॉम्प्रेशन इंजिनचा कन्सेप्ट आहे सर. म्हणजे हेल्दी माणूस जो आहे मेल तो पण वापरू शकतो आणि त्याच्यात एक अशी ॲडजस्टमेंट आहे की ती स्त्री पण वापरू शकते आणि तिला पण पाणी काढता येईल गरजेपुरतं. हे दोघं त्याच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. याचं पेटंट आता जस्ट मागच्या महिन्यातच आपल्याला ग्रँट झालंय सर. म्हणजे खरंच असे जर तुम्ही सब्जेक्ट घेतला त्यामुळे एकतर प्राध्यापकालाही समाधान आहे, जर विद्यार्थी वगैरे इन्व्हॉल्व्ह झाले तर त्यांनाही रिसर्च केल्यासारखं वाटेल. खरं तर इंजिनिअरिंग हे यासाठीच आहे. आपण जे काही शिकतो
त्याचं ॲप्लिकेशन त्याचं ॲप्लिकेशन करायला पाहिजे. तर ते बरोबर सर. खूप दिवसापासूनचं माझं स्वप्न होतं की सुरेश सरांसोबत थोडं चर्चा करावी. बऱ्याच ओके. विद्यार्थ्यांना पण कळेल ओके. की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, आणि त्यासाठी एखादी खूप वेल नोन इन्स्टिट्यूटच असावं असं काही नाही. जर पर्सन असेल तर तो धुळ्यात असेल काय, COEP ला असेल किंवा वालचंदला शिकतोय काय, ओके. ओके. तर रिसर्च माइंड असायला पाहिजे ओके हे मला वाटतंय. सर तुम्ही व्हेंटिलेशनबद्दल पण ना काही रिसर्च वगैरे ग्रँटसाठी प्रयत्न केलेत का, मिळतोय प्रेझेंटेशनमध्ये बघितलं असं, ते पण एक हो सर. याच्यासाठी खरं म्हणजे मी ला फाउंडेशन डसाल्ट सिस्टमचे आभार मानेन की त्यांनी रिसर्च ग्रँट ऑफर केली, आणि जो तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला होता बिल्डिंग व्हेंटिलेशनचा, त्याचंच ते एक्सटेन्शन आहे. फक्त याचा माझा मोटो असा होता की पत्र्याच्या घरात जे आपले लोक राहतात, स्लममध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांना पत्र्याच्या घरात खूप गरम होतं. आणि तुम्ही जर आमच्या खानदेशचा विचार केला आणि पत्रा जर गंजलेला असेल सर, तर त्याच्या सरफेस टेम्परेचर हे 65 डिग्रीपर्यंत जातं. तर पत्र्याच्या घरात त्या तशा तापलेल्या पत्र्याच्या घरात बसणं म्हणजे त्याला बर्निंग सेन्सेशन म्हणतो आपण HVACच्या टर्ममध्ये. तर ते होऊ नये म्हणून पत्रा आणि आपली ऑक्युपन्सी याच्यामध्ये आपण बबल शीट ॲज ए रेडिएशन शील्ड वापरलं आहे, आणि त्याला कंट्रोलेबल ओपनिंग देऊन त्याच्यातली जी बबल शीट आणि पत्र्यातली गरम हवा आहे ती नैसर्गिकदृष्ट्या चिमणीच्या साहाय्याने आपण बाहेर काढतो. आणि खिडकीची जी पॅनल्स असतात, म्हणजे काच जे लावलेले असतात, ते काच जर ट्रान्सपरंट असले तर त्याच्यातलं डायरेक्ट इन्फ्रारेड, म्हणजे ज्याला आपण ऊन म्हणतो, ते मध्ये येतं, त्यामुळे घर गरम होतं. तर त्याला रिफ्लेक्टिव्ह फॉईल लावून जे ऊन आहे ते बाहेरच्या बाहेर परावर्तित करून फक्त उजेडाचा पार्ट तेवढा मध्ये घेता येतो, म्हणजे उजेडही राहील आणि घर थंड राहील. अशा प्रकारचा जो प्रयोग आहे. त्यात परत कॅव्हिटी वॉलचा पण भाग घेतलेला आहे. त्यानंतर सर मोठ्या शहरांची अजून एक अडचण आहे की मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये जे लिफ्ट डक्ट असतो, ज्या डक्टमध्ये लिफ्ट चालतं, त्या लिफ्ट डक्टचा पण आपल्याला ॲज ए व्हेंटिलेशनसाठी चिमणी म्हणून वापर करता येईल. त्यावर आता आपण नवीन मी अजून काम करतोय की जेणेकरून तिथे एअर चेंज होईल. एअर चेंज म्हणजे हवेचा बदल होणे, कारण की ऑक्युपाईड स्पेसमधली एअर ही काही कालांतराने स्टेल एअर, तिला निर्जीव हवा असं म्हणतो, कारण त्यातली ऑक्सिजन लेवल कमी होते वापरामुळे. तर त्यात फ्रेश एअर इंटेक झाली पाहिजे, त्याला म्हणून त्याला ACR हा फार महत्त्वाचा असतो. तर ह्या सगळ्या कंबाईन गोष्टींच्या रिसर्चसाठी ला फाउंडेशन डसाल्ट सिस्टमने आम्हाला 4 लाखाची रिसर्च ग्रँट दिली सर. तुम्ही बरोबर म्हणजे बघितले. तुम्ही संस्थेची किंवा कॉलेजची तर कनेक्टेड आहातच, डसाल्ट सिस्टीम सारख्या वेल नोन कंपनीशी कनेक्ट झाला तुमच्या रिसर्च थ्रू. येस सर. खूपच छान सर. तर तुम्ही वेळ काढलात प्रेक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. आज मला लॅबटेक विथ रिसर्च या संस्थेने जे इथं इन्व्हाइट केलं आणि बिरादार सरांनी जी मुलाखत घेतली, मला खूप आनंद झाला की मी केलेल्या कामाचं जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोचून त्याचा प्रेरणा घेऊन अजून लोकांनी कामं करावे आणि ती समाजोपयोगी कार्य करावे, हीच मी आजच्या इंटरव्ह्यूमधून एक आशा व्यक्त करतो. वन्स अगेन थँक्यू. धन्यवाद.